चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज नागपंचमीचा सण आहे, तर आपण आता वारूळ पूजायला जाणार आहोत. तर आता फायनली आम्ही सगळ्या मैत्रिणी गोळा होऊन वारुळाच्या शोधात म्हणजे वारूळ पूजायला निघालेलो आहे. वारूळ पहिलं सापडतच नव्हतं, पण फायनली शोधून काढले त्याला आणि ते खूप लांब आहे. तर आमच्या इकडचे व्ह्यूज पण खूप सुंदर आहेत बघा. फायनली आम्हाला वारूळ सापडलेला आहे आणि तसंही आम्हाला खूप गप्पा मारायला लागतात ना, तर सगळ्या मैत्रिणी गोळा झाल्यावरती कधी वेळ जातो कळतच नाही. बसलोय आता वारूळ पुजायला. ते दगडी शोधायला लागतात, सगळ्या दगडी लागतात ना 5, तर ते मला तिथंच सापडले. बाकी लागल्या सगळ्या शोधायला. मला तिथंच सगळे सापडले आणि कारण की मी लय आळशी हो, आणि माझ्यापेक्षा माझी मैत्रीण पण लय आळशी. बघा मला बघतीये, ही दगडी गोळा करतीये, हिच्याच दगडांवरती पुजते. बसली खाली आता. लागली बघा माझ्याच दगडांवर पुजायला. बाकीच्यांनी आणले दगडी गोळा करून. वर्षातून एकदा हा सण येतो आणि आम्ही सगळेच सण खूप छान पद्धतीने साजरे करतो आणि वातावरण पण खूप छान होतं. इतकं वारं होतं ना, तर दिवा वगैरे काहीच राहत नव्हता. पण तिथंच आम्हाला एक मेणबत्ती पेटवलेली दिसली दगडाच्या आड. तिथंच आम्ही सगळ्यांनी उदबत्त्या वगैरे लावल्या. फायनली आमची पूजा उरकत आलेली आहे. इकडं बघा आमच्या नीलमताई म्हणत होत्या दूध घरी न्यायचं का. आता मला सांगा, नागाच्या वारुळाच्या तिथं दूध टाकतात तर घरी न्यायचं असतं? तुम्हीच सांगा बरं मला. उदबत्ती फायनली पेटली आमची. बघा केवढं मोठं वारुळ आहे आमचं. बिळं बघा केवढी मोठी आहेत. ते दोरे बांधायचं चाललं होतं, ते गळ्यात दोरे वगैरे बांधायचं आणि माझे गडबड फोटो काढ माझा. मी इकडं बघते कॅमेरामॅनकडं. आणि सगळ्यांचं चाललं आहे धागा बांधा म्हणून, ते गळ्यातमध्ये बांधतात ना तसा. फायनली आम्ही दूध सगळं तिथं हे केलेलं आहे, अर्पण केलं आहे. नीलमताईंचा प्रश्न सॉल्व झाला. दूध कुठे ओतायचं होतं ते त्यांना आता कळलेलं आहे. आणि आता आम्ही हळदी कुंकू लावायला घेतलंय. फायनली आम्ही एकदाचा पाया पडून निघलेलो आहे. तसंच म्हटलं की तिथे शेजारी खडकेश्वर मंदिरात जाऊयात. महादेवाचं एक मूळ स्थान आहे तिथं आमच्या फुरसुंगी गावामध्ये. तर खडकेश्वर मंदिरात आम्ही आलो आहे, पण ॲक्च्युली खूप गर्दी होती, खूप लाईन लागली होती. तर म्हटलं की साईटने तरी एक दर्शन घेऊन जाऊयात घरी, म्हणून आम्ही
आतमध्ये हे करून दर्शन घेतलं आणि मग तुम्हाला फोटो दाखवतोय आम्ही ह्या याचा मंदिर कसं आहे काय त्याचं. आणि फायनली घरी येऊन मग म्हटलं चला चला जरा फुगड्या वगैरे खेळूयात. मग आता मला सवय येते. पहिले लहानपणी आपण म्हणायचो ना तेच म्हणून फुगडे खेळत होतो. पहिले लोक 1 महिना आधीच नागपंचमी येणार म्हटल्यावरती फुगड्या फेर वगैरे धरायचे. तर आत्ताची ती परंपरा कुठंतरी हेच होत चालली आहे. म्हणजे कोणी करतच नाही आहे. पण त्यात जो आनंद होता ना तोच खरं असं वाटायचं की तो सण आला आहे म्हणजे. आणि आता खरंच असं जसं जसं हे बिल्डिंगी झाल्या सगळं झालं तर गावाकडची सगळीच परंपरा आता हे झाली आहे. फायनली आम्ही सगळ्यांनी फेर धरला होता त्या म्हणजे आज आमच्या शेजारच्या मावशी पण आल्या त्या आम्हाला बघून. आणि ॲक्च्युली म्हणजे हे माझ्या आईच्या इकडे हे गाणं वगैरे येत होतं मला नाही का बोलायला. तर मला पण आलं थोडंफार बोलायला. मी पण बोलले. पण जसं जेव्हा ती मजा होती ना ती आता थोडीशी कमी होती असं कुठंतरी वाटतंय मला. पण खूप मजा आली, खूप मजा आली. खूप खेळ खेळलो आम्ही. आणि स्वयंपाक पण बाकी होता आमचा. कारण की काल भावाचा उपवास आणि आज सोमवारीच नागपंचमी आली आहे. तर 2 दिवसाचा उपवास घडला आहे. म्हणजे आज संध्याकाळी उपवास सोडायचा होता. ठरवत होतो काय करायचं याच्या पुढं काय नाही. मावशी सांगत होत्या अगं मुलींना असं किस बाय किस खेळा असं तसं त्या शिकवत होत्या आम्हाला. पण काय मुलींना काहीच कळत नव्हतं. शेवटी फुगडी वगैरेच म्हटले चला फुगडी खेळू असं करू. मी माझ्या जावसोबत फुगडी खेळायला लागली आहे. त्या म्हटलं हिला लय भिंगवते. पण मीच थोडंसं हे केलं की त्याच नको नको बोलल्या मला. ते आडबाई आडगं करायचं होतं पण सगळ्या बोलल्या नको हे असं पाय टाकलं तर मग पडायचं सगळे. म्हणून कोणीच काय नाही का हे केलं नाही. लहानपणी आपण खूप आडबाई आड वगैरे खेळायचो. या मावशी बघा चिल्लूच्या भाजीचं चिलगुंडा खेळतात ते. आता मी त्यांना करून दाखवते असं खेळतात म्हणून. फायनली आमचा खेळ उरकत आलाय. म्हणजे आता या काटवटकाना दाखवत होत्या पण ते कोणाला येणारच नाही. तर मग ते फायनली ते तसं गुडघ्यांवरती बसून ते करतात ना तसं करत होतो. पण माझ्या मैत्रिणीच्या पायाला लागलं होतं तर तिला ते येणारच नव्हतं. तरी पण ती ट्राय करत होती पण ते जमलंच नाही तिला पण. मग मला काही जोडी नसल्यामुळं मी पण नाही खेळले. हे असंच खेळायचं होतं. पण मैत्रीण म्हटली मला असं येईल का. ती बसूनच राहिली खाली. तेव्हा ती कशी उड्या मारते. फायनली आमचं आता थोडंसंच राहिलं खेळायचं. कारण की सगळ्यांना ओढ होती की ती स्वयंपाकाची. तर स्वयंपाक करायचा होता. आणि संध्याकाळी आम्ही सगळ्याजणी एकत्र येणार आहेत परत. म्हणजे राहिलेल्या फुगड्या वगैरे झाल्या. पुजून आम्ही आलेलो आहे घरी. आणि आता तुम्ही बघितलंच आहे की आम्ही फुगड्या बिगड्या सगळं म्हणजे खेळ खेळून पण झालेले आहे. आता आम्ही चाललोय स्वयंपाक करायला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.